झालं बो आवडलं एकदाच. चाललो आता 10-12 दिवस तीर्थयात्रेला. आता बायकोना मस्त कपडे बिपडे भरून दिले, खायला दिलं दान काऊन करून. आता काही टेन्शन नाही. येतो 15 दिवस फिरून येतो देव देव करून. मलाही घरी बसून बसून लय कंटाळा आला. चला जा 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 कबूतर जा जा जा, पहली प्यार की पहली चिट्ठी, साजन के आंखों में प्यार. आए आए कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. चला सगळं दिलं ना. हा सगळं दिलं ध्यानाने. यांना खायचं काही काही बनवून दिलं. शंकरपाळे दिले, पुऱ्या दिल्या, चपात्या दिल्या, बटाट्याची चटणी दिली, शेंगदाण्याची चटणी दिली. आता यांना बॅग भरून ठेवली. आणि काही कपडे काय जास्त दिले. शांत झालं ना. हा झालं. कपडे नाही दिले जास्त. 2-3 ड्रेस दिले फक्त. खाय प्यायचं दिलं तुम्हाला आणि टावेल दिला. सगळं दिलं बरं का. अंडर पॅन्टी. हा अंडर पॅन्टी ते अंडर पॅन्टी दिल्या ना. मग दिल्या 10-12 दिवसाच्या. प्लॅस्टिकची पिशवी दिली. तिला धुवायला जागा नसली तसेच सांगा. घरी आल्या मी सगळ्या धुवून टाकील. भिजू नका जास्त. चालेल चालेल. बरं बरं बया काय दिसू राहिले तुम्ही आज. थांबा तुम्ही डोकं विचारलं का नाही. विचारलं ना. बया तुम्ही डोकं विचारलं का. विचारलं होतं. काय बाई तुमचा तो भांगण तेरे नाम भांग पर. हा तेरे नाम. तेरे नाम. हा भांगाचं नाव तेरे नाम. ते तेरे नाम भांग पाडायला त्याला एवढे केस लागता. तुमचे आहे का पूर्ण टक्कल पडले. अगं फक्त इड कर असं म्हणजे मग गाडीतले लोक खुश होतील. बया तुम्हाला लय बाई माहिती सगळं. तू खुश म्हणजे तुम्ही तिकडे काय कोणत्या बाईला पाहायला चालले काय देवाला चालले. अगं शांता येऊन जाऊन तो म्हणत तेच का. अरे मी देवाला चाललो. पण काही म्हणा तुमच्या सारखा नवरा मिळायला नशीब लागतं. तुम्ही म्हणजे लय भारी बाई. अगं तू अशी म्हणती तो सारखी बायको मिळायला लय मोठं नशीब लागत. काय बाई गोंडच दिसू राहिले तुम्ही. काय तुमच्या त्या मिशान काय तो रुबाबन ग ग ग ग ग ग ग ग. अगं तुला माहितीये का मला काल एक मित्र काय म्हणत. एक मित्र असा म्हण ज्याच्या बायकोच्या गालावर तिळ आहे ना तिळ तो लय नशिबवान. हा का या काय नाव आहे का तो. मग मी तर लय मोठा नशिबवान आहे ग. हो ऐक शांता मला आता टाइम झाला. मी चाललो आता. मोका दे मला आता 15 दिवस काच तो आपण येऊ का. बर बर सांभाळून जा बर का. हा सांभाळून तू व्यवस्थित राह. आणि कड्या कोंडे लावून घे. झोपतानी व्यवस्थित झोपा. हा दे. काय बाई नुसते हिरो सारखे दिसू राहिले तुम्ही. हा मा फोन दे बर. फोन राहिला होता ना. फोन लागल ना तुला फोन कराया नाही का. चल या मग. चला तुम्हाला बाहेर सोडून. चल चल. काळजी घ्या बर का. हा हा जास्त उन्हात आणत फिरू नका. तिकडे एवढं काच फिरवतो आम्ही. बर बर चल मग लक्ष दे. येऊ का. चल. बया गेला बाई नवरा एकदाचा. आता काही नवरा 10-12 दिवस येत नाही. आता काही शांतीचंच राज्य आहे. आता आहे ना मला करमू नाही राहिलं. आज नुसतं घर सुन सुन वाट राहिलं. आता आहे ना गंग्याला फोन करीते मी आणि त्याला बोलून घेते. मग आम्ही 2 जण मस्त प्रेम करू. हॅलो हॅलो. अरे गंग्या कुठे आहे तू. आहे ना गावात. गावात काय करू राहिला. काय तू भेटायला झाली आता काय करू मग गावातच जाऊन बसतोय. होय बाबा मानवरा गेला आता 10-12 दिवस काही येत नाही. आता काय आपलंच राज्य. काय म्हणती. हा शांते मग मी 10-12 दिवस तिथंच राहतो तुझ्या पैसे आता. हा 10-12 दिवस नको राहू पण आता ये मला नुसतं कसं
तरी वाटून राहिलं उदास उदास. मग तू आला तर करमून तरी जाईल आणि आपल्याला प्रेमही करता येईल. हॅलो, लगेच आलो मी. बरं बरं, चालेल चालेल. हा 5 ते 10 मिनिटातच पोहोचतो तुझ्यापाशी. हा हा, ठेव का मग? हा ठेव. बया, गंग्या म्हणतो 5 ते 10 मिनिटातच तळपाशी पोहोचतो. आता गंग्या आल्या का मी मस्त मजा करू बाई. बया, आला वाटतं गंग्या. अजून 2 मिनिटं नाही झाले तर लगेच आला बाई माझ्यासाठी. गंग्या, बाबा 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 बाबा, हा तो रुबाबा म्हणजे रुबाबच आहे बाबा. काय तो चष्मा, काय तो रुमालन, काय ते काळे शर्ट, काळी पॅन्ट मॅचिंग करून आलो तुझ्यासाठी. जसा काही हिरो बनून आला तू तर. मग हा, तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त, नहीं तुझको कोई होश होश, नहीं तेरा कोई जोश जोश. कसं वाटलं काय ना? बया, गाणं म्हणजे काही विचारायचं बाबा, एकच नंबर आहे. पण जाऊ दे, मला आहे ना किती दिवसात आज जवळ भेटले तू ग. बाबा, लय छान दिसू राहिला तू. सगळं मॅचिंग घातलं. पहिलं मी तुला पाहिलं तर बाया म्हणलं कोण आहे हा. मागून तुला ओळखलं म्या. हा का? म्हणले हा माझा गंग्याच आहे. आता मानवरा गेला बाबा 10-12 दिवस. आता आपलंच राज्य आहे. बरं, मी काय म्हणते, ये ना इकडं बस ना. हा चल चल. काय आहे, कसं आहे, आपल्याला तर आपलं राज्य मोकळं झालं. हा हा, आता काही टेन्शन आता नाही. कोण आहे का? तर मी आहे ना हा. रोज येत जाईल. हा. सकाळी लवकर येईल, संध्याकाळी उशीरच जाईल. म्हणजे दिवसभर येणच का? हा मग बरं आहे ना, हा? तुला अशी चोळत बसेल. बया, हा मग अगं एवढ्या दिवसाची कसर काढून घेईन मी. हा का? हा बाबा, ती पॅन्ट म्हणजे एकच नंबर आहे. मग असू दे असू दे. ते पण तुझा नवरा तीर्थयात्रेला गेला का? गेला बाई मुर्दा तीर्थयात्रेला. मरू दे तिकडं. मला लय कटाळा आला होता त्याचा. त्याला आहे ना दिलं बॅग भरून, काय काय करून दिलं त्याला. म्हणले जाय तिकडच खाईन, तिकडच राह 10-12 दिवस. लय खुश होता जातानी. हा. मला म्हणून मुक्का दे. दिला त्याला एक मुक्का. कशाला द्यायचं मुका तू? इथं मी घ्यायला आलाय तुझा मुका आणि तू देती त्याला मुका. जाऊ दे, मरू देवा. आता शेवटी काही केलं तरी पण नवरा आहे ना, तू मस्त हिरो सारखा सुंदर दिसतो. तो काय एवढा खास नाही दिसत, पण मग शेवटी नवरा आहे ना, लग्न झालंय ना माझं. आता आहे ना आपलं 10-12 दिवस राज्य आहे दोघांचं. हा, मस्त आपण मजा करू बाबा. तुला पाणी बिणी आणू का? हा? पाणी? किती घाम आलाय तुला. अगं जसा तुझा फोन आला का, हा. मी गावात होतो. हा. तिथनं पहिला सुटलो तराट. हा हा म्हणलं पहिले जाऊन शांतीला भेटावं. बाबा, तो म्हणजे लय प्रेम आहे माव. म्हणलं पहिलं चला. आता कसं आहे माहितीये का, हा. आता मस्तपैकी 10-12 दिवस तुझा नवरा येणार नाही, तोपर्यंत मी मजा मारून घेतो. काय ना, मी तुझी कसरच काढून देतो आज. हा. हा आता एक नाही 10-12 दिवस आहे ना, मला काय काम आहे, नुसतं घालायचं आणि काढायचं, घालायचं आणि काढायचं, घालायचं आणि नुसतं काढायचं, एवढंच काम आहे. बाबा, म्हणजे तू तर मला जाम करून ठेवशील आता. हा मग तुला सुट्टी येतोय का, म्हणून तर तुला काय म्हणलं, मी सकाळी लवकर येईन आणि रात्री उशिरा जाईल. तिथून बायको तिला मार्ग गोळी, तिला सकाळ सकाळ शेतात पाठवून देतो मी दिवसभर. ती काय आपल्या शब्दाच्या बाहेर आहे का तेव्हा? आपण सांगितलं की ती ऐकते ती. तुला लय घाबरते आहे ना. मग मी नुसता आवाज जरी टाकला ना, अशी थरथर कापते ती. तिला नुसतं म्हणलं ना, पारे हा. पारे गप्प, तोंडातला शब्द तोंडातच. हा का? मग हिंमतच होत नाही तिची. बरोबर. आता मी काय म्हणतो, एक शॉट मारून घेऊ मस्त पैकी, आणि मग आहे ना परत आपण गप्पा मारत बसू. असं म्हणतो का? हा पण पहिलं आहे ना शॉट मारून घेऊ मस्त पैकी. बाबा, असं आता दिवसभर तू मला थकूनच टाकशील. आज काय तुला मी सुट्टी देत नाही. आज नाही, आता 10-12 दिवसच तुला सुट्टी देत नाही मी. बाबा, तो हात म्हणजे नुसता कापूस आहे, कापूस. अगं तू पण किती मखमलीगत लागते ग. आता आहे ना मला दम निघा ना, तू आहे ना पहिले चाल बरं, एक शॉट पहिल्याच लावून घेऊ चाल. मध्ये जायचं का? हा मग आता काय आपलं राज्य आहे, कुठं पण घरात जायचं मस्त पैकी. आता काय इडं झोपलं काय, घरात झोपलं काय, पुढं झोपलं काय, आपलंच राज्य. पण पहिलं आहे ना, पहिला शॉट तिकडे मारून घेऊ, मग दिवसभर इकडे बसू, टीव्ही लावून मग पाहिजे तर करू आपण. हा टीव्ही लावून.
बरं बरं चालेल. आपण पहिलेच चल बाबा शांता, मला तर दम निघाना झालाय. लवकर चाल. काय ग बया गंग्या. शांता, हा तू तर म्हटली माझा नवरा गेला हा आणि आता कोण आलं? आणि नवरा गेलाय बाबा तीर्थयात्रेला. तू 10-12 दिवस नाही येणार. कोणता पडला आता? आता मी बघते. बघ, बघ. आले आले. बघ बरं नीट कोण आहे. कोणी कोणी? हे बाबा हे गंग्या. हा अरे मा नवराचा आला. ओ बाबू, हा कस काय आला पण? या नवरा तुझा गेला होता ना? तीर्थयात्रेला बॅग भरून दिली होती चांगली. 10-12 दिवस येणार नव्हता ना. आता आला कसं काय? हो आता काय करू बाई मी? त्याला कोणीतरी रस्त्याने सांगितलं तू माझ्याकडं आला म्हणूनच तो आला का काय बाबा? बघितलं का काय? तुला येतानी पाहिलं वाटतं. आता मा काही खरं नाही गंग्या. आता मला असा हाता खालून काढील तुला सांगते. लई मला लाल करून ठेवील आता. अगं पण माझ्या घरी जर कळालं ना तर माझा भाऊ मला मारून टाकल. आता मला कुठेतरी लपव. तुला पुढे लपू रे कुठेतरी बाबा. लपव लपव. आता लपव मला कुठेतरी. हा, आता पुढे लपू रे तुला. कुठं लपव ती साथ. हे बाबा. अगं इथं कुठं? हे याच्या अगं इथं जायचं. माझा दम गोडला दम कोणला. बापरे आता काय करू बाबा? गंग्या या गुढी बस बसला गुढी. अगं इथं बसले होतं, दरवाजा उघडला दिसत ना मी. हा का? मग इकडे गंग्या चालला बाबा. अगं इकडं कुठं काय करते तू आता? हा काय करते? हे बाबू आता पुढे लपू. अगं लपायला जागा आहे का तू इथं? इकडे ये काय आली. काय तू ये ना गॅलरी मध्ये लप. म्हणजे मी दार लावून घेते आणि त्याला संशयच येणार नाही. आता शाळेत आहे पाहिजे. तुझं डोकं लय हुशार आहे का? इथे गॅलरी थांबू का? इकडे बसून राहिलं का? हा तू दार लावून घ्या. आवाज वगैरे करू नको. अजिबात बोलत नाही ते. हा हा, घे दार लाव. बया बरं झालं बाई या गंग्याला गॅलरीतला पावलं. नाही तर नवरा का बरं परत आलाय का नाही. अख्या घरात हिंडला असता पुढं दिसला असता हा गंग्या. मग चल बाई दार उघडू दे आता. आले काय करीत होती एवढ्या वेळ? तुम्ही कस काय आले? तीर्थयात्रेला गेले होते ना. अगं माय शंकर पाळे घरी राहिली. हा तो बांधतानी बॅग बांधतानी शंकर पाळे बदले का? शंकर पाळे विसरून राहिले. ते न्यायसाठी आले का मग तुम्ही? तुला माहितीये ना दुपारच्या टायमाला मला भूक लागती. हा. मी म्हणलं बॅगेतून मग शांतानं शंकर पाळे देले. मग ते घ्यावा आणि खावा 2-4. बाया मी घाबरले ना. तू अशी काय घाबरून गेली? ते कुठं मी घाबरले. म्हणले अचानक हे तीर्थयात्रेला गेले होते ना आले कसे काय असं घाबरले मी. म्हणून घाबरले का? हा. लई ना घाम आणला. ते घाम आलाच फार बाई. घामाचा पुरच वास सुटला. हा पाराव गेलो. हा पाराव गेल्यावर कुणी शेंगदाणे उस्तारी, कुणी काय उस्तारी. हा. मलाही विचार पडला. हा. म्हणलं माया शांताना मस्त शंकर पाळे दे. हा हे खात्यात आपण शंकर पाळे खाऊ. हा तो आयला पाहतो तर शंकर पाळ्याचा पत्त्याच नाही. ते विसरून मग राहिले ते- असतील तर किचन वाट्यावर. हा मग त्या राम्याला म्हणलं राम्या माय बॅग राहू दे इकडं. हा आणि मग तो भाऊ ऐकून शंकर पाळे घेऊन येतो. हा जाय म्हणत तू लवकर. बरं आलो. बरं आणते मी शंकर हा, पाळे. ये घेऊन. बसा तुम्ही तवर. हा बसतो आणि हा बाया आणते. एवढी पिशी शंकर पाळ्याची भरून ठेवली. आणि नेमकं ती त्या तिकडे राहिली ना मिक्सरच्या माग. हा त्याच्यामुळे म्हणून लक्षात दिसली नाही. नाही तर पुऱ्या दिल्या, खोबऱ्याची बर्फी दिली, शेंगदाण्याची चटणी, चपात्या, पापड मिरची सगळं दिलं ना. बर बर. आणि धरा खा बरं का टुपू टुपू एक शंकर. मन खाणार म्हणजे जाऊ का? हा तो राम्या वाट पाहत असत. हा अजून तसे लोक जमात वाटे. हा काळजी घ्या बरं का स्वतःची. मग तुला चल. हा बया म्हणजे नवरा शंकर पाळे विसरला म्हणून आला होता. मी किती घाबरले. म्हणले हा आला का काय, यांचं का कॅन्सर झालं का काय, तीर्थयात्रेला जायचं आणि आता का घरातच राहतो. आता काय करू पाहिजे गंग्याला. बरं झालं बाई गेला नवरा. चला आता गंग्याला जाऊन पाहते.
अरे बापरे, शांतीचा नवरा तो कुशाल घरी आला. त्याला काय कळालं बिळालं का काय? नाही येताना पाहिलं बिलं का काय? हा, जर पाहिलं असलं त्याला जर कळालं असेल तर मला हाताखालनं काढल. अहो, तोंडात मारायला कोणी राहणार नाही. काय करावं आता? माझं डोकं चालायचं बंद झालं. लय डेंजर आहे तो. हा, बागा अशी त्याची एका संघ गावात भांडणं झाले होते. कसलं त्याला उचलू उचलू आपटत मारत होता तो. बापरे. आणि माझं नाव जर पुढं आलं ना तर माझ्या हाडाना हाडं मोडल तो. आता काय करावं? आणि एक तर त्याच्या घरात आहे मी. अरे मी सापडलो तर माझं काय खरं नाही. आता आहे ना, काय करू? इथनं जाऊ का उडी मारून पडू? हा, जर मी इथं सापडलो ना तर तो खरंच मला मोडल. त्याच्यापेक्षा आहे ना, मी इथनं उडी मारतो आणि पळून जातो. काय लागणार नाही, एवढं काय उंच नाही तवा. हा, पण इथनं नाही गेलो ना तर मग मी मोडेल. त्याच्यापेक्षा इथनं पळून गेलेलं ती परवडेल. मी आहे ना पडदिशीने आहे ना उडी मारूनच निघून जातो. आता कालवा करायला नको, असंच गेलं पाहिजे. तो कोण आहे का? पण कोणी नाही. हो बाबू, मनात भीती पण नाही वाटते. काय करायचं? मरू दे, घेऊन फायदा नाही. अर्धीश्री केलेलं परवडत आहे ना. आपण आहे ना, पहिले आता उडी मारू. यो पाय आहे ना, यो असा वर टाकतो आणि डायरेक्ट उडी मारतो. येते बरं का उडी मारता. आता आहे ना मस्तपैकी उडी मारून जातो. आता आहे ना मस्तपैकी उडी मारून निघून जातो. म्हणजे कसं आहे, कळणार नाही. चला पण आता जाऊ. चाल बाई, हा गंग्या कधीचा बाहेर उभा आहे गॅलरीत. याला घेऊ दे बाई, त्याला सांगते मानावरा गेला बाबा ये मध्ये. हा, गंग्या कुठे? भैया, हा गंग्या कुठे लपला ग बाई? हा, त्याला का मानावऱ्याची भीती वाटली काय? त्याला माहिती शांतीचा नवरा लय डेंजर आहे म्हणून तो वर जाऊन बसला वाटतं गच्चीवर. हा, या पाईपाने चढून गेला. त्याला येतोय चढता पाईपावर, मला माहिती. गेला वाटतं निघून. काय बाई घाबरट आहे ग बाई हा गंग्या. हा, जाऊ दे आता आहे ना, पाहते त्याला गच्चीवर जाऊन. बाई, हा गंग्या तू वर गच्चीवर नाहीये. कुठं गेला असेल मग? हा, गच्चीवरून गेला वाटतं घरी निघून. त्याला वाटलं नको आता इकडं राहणंच नको. जाऊ दे, मरू दे. आता काय 10-12 दिवस नवरा नाही, येईल उद्या का परत. काही टेन्शन नाही बाई. बसते आता तवर थोडीशी. अरे बाप रे, लय थकवा आला बाई. घाबरूनच गेली बाई मी. म्हणले नवरा का परत आला. आता कोण आलं? थोडीशी बसले 5 मिनिटं तर कोण टपकलं काय माहित बाई. शांताबाई उपटे तुम्हीच का? हो हो हो, मीच. ते आपण कोण? मी वाट लावे हवालदार. हा, हवालदार दिसू राहिले तुम्ही. वाट लावे का? हो. काय हो दादा, आमच्या घरी कसे काय चुकले? कसे काय आलो? हा या शांताबाई उपटे, हा, या बसा या. बापरे, साहेब तुम्ही कसे काय आले आमच्या घरी? बसा सांगतोय. गरीबाच्या घरी पाणी बिनी देऊ का तुम्हाला? पाणी नका न काहीच नको मला. हा, तुमचा नवरा कुठे गेला? नवरा तीर्थयात्रेला गेले. 10-12 दिवस नाही येणार ते आता. तीर्थयात्रेला गेले? हा हा आईला म्हणणंच यांनी तीर्थ पवित्र केलं काय ना. हा, काय म्हणले दादा? काय नाही, पण म्हणजे गेले का गावाला देवांना? हा हा, तुम्ही आले का? पण ते काही कारण नाही कळालं. अहो सांगतोय, हा तुम्ही एकट्याचे का मंगरी? हा, एकटीच आहे मी. पोरं तिकडं बाहेर गावला शिकायला आहे ना. हो. मग नवरा गेला तीर्थयात्रेला म्हणल्यावर मी एकटीच घरी राहणार. तुम्हाला नाही गेलं कुठं? तीर्थयात्रेत? ते मला नेत होते पण नाही, ते मला म्हणत होते, मी त्यांना म्हणत होते येऊ का
ते म्हण नको येऊ, गाडीला लई गर्दी, तुला जागा नाही बसायला, तू घरीच बरी म्हण. हा का? बर जाऊ द्या. मला एक विचारायचंय. हा तुमची गॅलरी ना, हा या गॅलरीतून आहे ना एक माणूस खाली पडला. हा खाली पडल्यावर तो जाग्यावर मेला. हा तो बिल्डिंग मधल्या हा 5-6 लोकांनी हा त्यांनी दवाखान्यात नेलं हा आणि तिथं आम्हाला फोन केले. हा मग आम्ही त्याचा पंचनामा केला. हा का? हो. मग कुठला आहे काय तो माणूस आहे काय आम्हाला माहित नाही. हा पण शांताबाई हा तो आहे ना शिशी फुले टीव्ही हा CCTV फुटेज हा त्याच्यामध्ये सगळं दाखवलं. हा तेव्हा तुमच्या तो माणूस गॅलरीतून पडेले म्हणून मी तुमच्या घरात शिरलो. तो माणूस कसा होता? हा या बा एवढासा माणूस आहे, हा एवढासा असा, एवढंच लेंडूके. हा हा काळे कपडे घालेले हा आणि जसा वरून दणक्यान खाली फरची आला तर मरूनच गेला. हे मस्तकाच्या 2 भागा. हा का? मग मला आमच्या मोठ्या साहेबांनी हा. तुम्हाला घ्यायला बोलावलं. इथं तुम्हाला न्यायचंय पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? ते मला का म्हणून नेऊ राहिले साहेब? अहो तुम्हाला का म्हणून नेऊ राहिला? अहो तुमच्या गॅलरीतून पडला ना, दडदडीत दिसत ना CCTV फुटेज. कुठे? हा त्या टीव्हीत दिसला. हा हा ते दिसला का? हा. बया म्हणले हा गंग्या वर गेला का काय गच्ची हो, तर याने गॅलरीतून उडी टाकली. येड्या असं काय केलं तर आता मला पोलीस स्टेशनला नेतील. नवरा घरी नाही, काय माही जीवाच्या वेळात नाही बाई. काय म्हणत्या? कुठं काय म्हणलं ते कशाला उडी टाकली त्यांनी. कोण होता तो? हा? तो कोण होता? ते तुमचा नवरा तीर्थयात्रेला गेला. हा मग तो माणूस तुमच्या गॅलरीत कोण होता? तो एवढा साहेब, तो एवढा माणूस कोण होता तुमच्या गॅलरीत? आणि तुमचा नवरा नसताना तो तुमच्या घरात आलाच कसा? शांताबाई मी त्याचा निर्णय लावील. मला वाट लावे हवालदार म्हणते. मी आज पोत सगळ्यांची वाट लावली, तेव्हा तुमची वाट लावाय मला 10 मिनिटं नाही लागणार. अरे बापरे, वाटच लागली. माझ्या संसाराचं वाटोळ झालं आता. काय? हा कुठं काय ते आता तुम्हाला काही सांगू का साहेब? काय? कोण होता ते तर सांगा. तुमचा नातेवाईक होता का तुमचं कुणी होतं? तिला आम्हाला लिवायला लागत. आणि शांताबाई खरं सांगायचं आणि पटक्यान सांगायचं. बा एक चूक लपवण्यासाठी 100 चुका करायला लागत. त्यामुळे तुम्हाला सांगतो पटक्यान सांगा तो कोण होता. ते हा तुमचं बरोबर आहे. आता एक चूक जर मी लपून ठेवली तर मला 100 चुका कराव्या लागतील. तरी एक चूक माझी बरोबर निघलच. ते मला उत्तर द्यावंच लागल. कवा तरी ते सांगून टाकते तुम्हाला साहेब. लगेच सांगा साहेब. हा? तो आहे ना, ते मित्र होता माझा मित्र. म्हणजे तुझा बॉयफ्रेंड होता? हा तो बॉयफ्रेंड फ्रेंड बॉयफ्रेंड हो बॉयफ्रेंडच. एवढा ते आव साहेब कसं आहे माहितीये का, प्रेम आंधळ असतं ना. तो एवढा असो नाही तर एवढा असो, त्याच्यात माझा जीव अडकेले होता ना. त्याच्यामुळे नवरा गेला होता म्हणून म्हणलं थोडं प्रेम करावा. त्याला बोलावलं पण तेवढ्यात नवरा आहे ना आला. शंकरपाळी विसरला होता नवरा. मग हा घाबरून गेला लपला आणि याने लगेच उडीच टाकून दिली. आता साहेब माही काही चूक आहे याच्यात? मला का माहित होतं का हा उडी टाकणार आहे? तुम्ही सांगा साहेब, आता चूक कोणाची, त्याची का माझी? ते मला काहीच सांगू नका. आमच्या साहेबाला सांगा. आमच्या साहेबाला मोठ्या सांगा. ते मला काहीच सांगायचं नाही. बाकीचं काहीच उरकू नका आणि सांगू नका. चला तुम्ही. मी काय म्हणते साहेब ऐका ना, तुमचं नाव काय म्हणले? माझं वाट लावे हवालदार. वाट लावे हवालदार, इकडे या. मी काय म्हणत होते, थोडेफार पैसे दिले तर घ्या ना, इडच प्रकरण मिटून. कशाला नाही त्या साहेबाला काहीतरी सांगून द्या का त्या बाईच्या गॅलरीतूनच पडला नाही म्हणून. शांताबाई मला तू काय लाज देती काय?
त्याचा कॅमेरा सुद्धा काढून आणलाय. हे दिसत का? हाच का तो एवढा समान होत? अहो, माणसं इडलेचे का? हो हे सगळं इथलेच आहे आणि तोच आहे. माझ्याच गॅलरीतून उडी टाकेल त्यांनी. हा ना, मग चला चला आता तिला आमच्या साहेबा पुढं. हा, आणि साहेब पा आता कसे तुमच्या चोंबड्या लोंबवतील. चोंबड्या. हा, मग तुम्हाला तिला खरंच बोलायला लागल. साहेब तेवढं घेतलं असतं मिटून. मला लय भीती वाटते हो पोलीस स्टेशनची, कोर्ट कचेरी. मी माझ्या साहेबा पुढे सांगतो का ही बाई मला म्हण थोडेसे पैसे घ्या नीडच मिटवा. मी स्वतः सांगतो. चला. अहो साहेब असं काय करू राहिले, घेतले असते थोडं. ओ बाई, तुमचा तोंडाचा शब्द तोंडात राहू द्या. या वर्दीला मी काळिंबा कधीच फासणार नाही. हा. चला. अहो साहेब ते तेवढं नका हो, मग एवढी भिन काढू. मानावर तीर्थयात्रेवरून आले हो, तो जगल का एवढं सगळं ऐकले हो. तो त्याचे तीर्थयात्रा तिकडेच झाली. तुम्ही चला. बापरे, काय